सुरुवात होते सामन्याला. पंचांनी सुरुवात करून द्यायची सामन्याची. पंच सामन्याची सुरुवात करून घ्यायची. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन जातो दत्ता. सामन्याची सुरुवात होत असताना पंच म्हणून कामगिरी पाहतात या ठिकाणी शुभम आणि सागर. आपल्या श्रमिक नगर परिसरातले नावाजलेले पंच या ठिकाणी उपस्थित आहेत या सामन्यासाठी. पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकेल दत्ता आणि सामना करेल ऋतिक. सामन्याला सुरुवात करायची आहे. भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पुढेही टाइमपास या ठिकाणी होता कामा नये याची नोंद घ्यायची. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकतो दत्ता आणि सामना करेल तो ऋतिक. पहिला चेंडू पंचांकडनं पहिला चेंडू वाईट करार देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर धावसंख्या झाली ती 1. पुढचा चेंडू दत्ताचा सामना करेल तो ऋतिक. मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, बाबूच्या हातामध्ये चेंडू आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. पहिला चेंडू अवांतर आणि दुसरा चेंडू निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजी. 1 चेंडू 1 धाव या ठिकाणी आणि ऋतिकचा सामना करतो ऋतिक दत्ताचा आणि मारलेला चेंडू षटकाराच्या दिशेने आणि हा बाद ज्याप्रमाणे चेंडू बाहेर गेला त्याप्रमाणे ऋतिक बाहेर. दोन चेंडू 1 धाव 1 गडी बाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडूचा इशारा. वाईट करार पंचांकडनं आणि 1 धाव या ठिकाणी मिळते. धाव संख्या झालेली ती 2. 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा अवांतर चेंडूचा इशारा. वाईट करार पंचांकडनं. धाव संख्येत भर. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू दत्ताचा. चांगला चेंडू होता. पंचांकडनं कुठली प्रतिक्रिया नाहीये. चांगला चेंडू. 3 चेंडू 3 धावा 1 गडी बाद. पुढचा चेंडू दत्ताचा सामना करेल तो डब्ल्यू. नवीन आलेला फलंदाज डब्ल्यू. मारण्याचा प्रयत्न होता आणि पंचांकडनं झेल बाद घोषित केला या ठिकाणी. यष्टी रक्षक यांनी झेल घेतलेला आहे आणि ही खेळाडूवरती आपल्याला पाहिलं डब्ल्यू कडून
सुमित मारण्याचा प्रयत्न चांगला होता पण पुरेपूर प्रयत्न हा फसलाय. चांगला चेंडू दत्ताकडे डिलिव्हर झालाय आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. 5 चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक. अवांतर चेंडूचा पंच सागर यांच्याकडनं इशारा मिळतोय. वाईट करार दिलाय चेंडूला. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 4. शेवटचा चेंडू शिल्लक. मारण्याचा प्रयत्न चांगला पण खेळाडूच्या हातात चेंडू आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. षटक संपलेलं आहे. स्ट्राईक रोटेट होताना या ठिकाणी आपल्याला दिसते. सामना करेल विकास. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी बाबूकडनं मार्गस्थ होत असताना सामना करेल तो विकास. पहिला चेंडू बाबूचा सामना करतो विकास आणि पहिला चेंडू पंचांकडनं अवांतर चेंडूचा इशारा. धाव संख्येत भर धाव संख्येत झाली ती 5. धावसंख्या पोहोचले 5 वरती 2 गडी बाद. लहान पोरांनी जरा कटाड्याच्या बाजूला उभा राहायचा. चेंडू लागू शकतो याची नोंद त्यांच्या पालकांनी घ्यायची. त्यांना चेंडू लागू शकतो याची नोंद घ्या. कटाड्याच्या बाजूला त्या बाजूला जर उभं केलं तर चांगलं होईल कारण की चेंडू त्यांना जेणेकरून लागणार नाही याची काळजी घ्यायची पालकांनी. पुढचा चेंडू बाबूचा सामना करतो विकास आणि टाकलेला चेंडू विकास मारण्याच्या प्रयत्नात होता पण पुरेपूर बीट झालाय आणि डॉटच्या स्वरूपातला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू 5 धावा स्थिरावलेला 5 धावांवरती स्थिरावलेला हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू म्हणता येईल. विकेट किपर याची तत्परता इथं या ठिकाणी कुठेतरी कामाला येताना दिसते. आपल्या संघासाठी प्रत्येक धाव वाचवणं हा प्रत्येक खेळाडूचं. पुढचा चेंडू बाबूचा मारलाय जोरात आणि कृष्णाच्या हातात चेंडू गेला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा म्हणता येईल. 3 चेंडू लगातार निर्धाव. पहिला चेंडू फक्त नकारात्मक. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि करणच्या हातात चेंडू आणि बाद होतोय विकास. परततोय तंबू मध्ये. संघासाठी असे उल्लेख हा बॉल काउंट नाही रन नाही. हो संदीप. हा नकारात्मक चेंडूचा इशारा पंचांकडनं पुन्हा एकदा. हा चांगला चेंडू स्थिरावलाय. पंच निर्णय कळवायचा आहे. 1 धाव घोषित पंचांकडनं. मारण्याचा प्रयत्न चांगला धावण्याचा प्रयत्न तितकाच चांगला पण बाबू यांच्या चुकीमुळे डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलाय. पंच निर्णय कळवायचा. आताच्या चेंडूला काय झालंय. शुभम आणि सागर. पंच शुभम आणि सागर यांनी निर्णय कळवायचा आहे.
पंच निर्णय कळवायचा आहे. 2 धावा, आत्ताच्या 2 धावा. षटक संपलेले आहे. सामना करेल तो संदीप. जास्तीत जास्त धावसंख्या बळकावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे तो अद्विक शेख या संघाला. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला टाकतो सागर आणि सामना करतो संदीप आणि मारण्याचा प्रयत्न होता पंचांकडनं काहीच प्रतिक्रिया नाही. उत्कृष्ट चेंडू म्हणता येईल. डॉटच्या स्वरूपातला हा चेंडू, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू सागरचा, सामना करतो संदीप. मारण्याचा चांगला प्रयत्न आहे पण त्या ठिकाणी खेळाडूच्या हातामध्ये चेंडू, निर्धाव चेंडू म्हणता येईल. 2 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकातील आणि 10 धावा. क्षेत्ररक्षण चांगलं म्हणता येईल पण एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तो संदीप आणि धावसंख्या झाली ती 11. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा या ठिकाणी. तिसरं षटक मार्गस्थ होत असताना पुढचा चेंडू मारण्याचा चांगला प्रयत्न होता पण पुरेपूर बीट झालाय. डॉट. चार चेंडू आणि धाव फलक मात्र थांबलेलं 11 धावांवरती. 4 चेंडू झालेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ होताना 4 चेंडूंना हा 5वा चेंडू टाकलाय आणि मारलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल दत्ताचं. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू आणि बाद. 6 चेंडू मध्ये फक्त 1 धाव घेऊन 1 गडी बाद. या ठिकाणी पार पडत असताना शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली ती कृष्णावरती. सामना करतो तो संदीप. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो तो कृष्णा आणि आउट बाद. चांगली गोलंदाजी म्हणता येईल कृष्णाची. आता आला आशुतोष. सामना करेल तो कृष्णाचा. मारलेला टॅप मध्ये चेंडू दत्ताच्या हातात स्थिरावलाय आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. आशुतोष चांगला प्रयत्न होता आशुतोषचा पण तो दत्ताच्या हातात चेंडू स्थिरावल्यामुळे निर्धाव चेंडू म्हणता येईल आणि पुन्हा मारलेला चेंडू 6च्या स्वरूपामध्ये परतावा लागेल पॅव्हलियनमध्ये. कृष्णाने 2 गडी बाद केले ते एकही धाव न देता उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल कृष्णाची. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हा बाद. बाद केले ते एकही धाव दिली नाही. 4 चेंडू झालेले आहेत. साईनाथ
आणि पंचांकडनं 4 धावा. साईनाथ पावलाय. अद्विक शेठ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. अद्विक शेठ या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 15 धावा केलेल्या आहेत. 16 धावांचं आव्हान असणाऱ्या टीए वॉरियर्स या संघासमोर 24 चेंडू मध्ये 16 धावा करायच्या आहेत टीए वॉरियर्स या संघाला. आपले सलामीचे दोन्ही फलंदाज टीए वॉरियर्स आपले सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. अद्विक शेठ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. अद्विक शेठ या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय आणि टीए वॉरियर्सला विनंती राहील की आपले सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. अद्विक शेठ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. टी वॉरियर्सचे दोन्ही फलंदाज मैदानात दाखल. दत्ता आणि सागर. चांगली गोलंदाजी सागरने केली होती. आता फलंदाजी त्याच पद्धतीची करतोय का सागर? दत्ताची गोलंदाजी चांगली झाली होती पण आता फलंदाजीमध्ये कितपत कमाल करून दाखवतात आपल्या संघाला विजयी करण्यासाठी हे पाहावं लागेल. फक्त 16 धावांचं आव्हान असणार आहे. 15 केलेत 16 करायचे. 15 धावा केलेल्या आहेत. 16 धावांचं आव्हान असणार आहे. ऋतिककडे जबाबदारी पहिल्या षटकाची या ठिकाणी कर्णधारांनी सोपवलेली दिसते. दत्ता आणि सागर ही सलामीची जोडी मैदानात दाखल. आपल्या संघाच्यासाठी 16 धावा करायच्या आहेत आणि फील्ड एकदम क्लोज लावलेली दिसते आपल्याला. बाउंड्रीवरती जास्त प्लेयर नाही आहेत पण याचा फायदा फलंदाज घेऊ शकतात. सामन्याला सुरुवात होताना ऋतिक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येतो. ऋतिक
चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. डॉट चेंडू. ऋतिकचा पुढचा चेंडू सामना करेल तो दत्ता. पंच सागर यांच्याकडनं अवांतर चेंडूचा इशारा. धावफलक हलण्यास सुरुवात आहे 1 धावांनी. अवांतर चेंडूच्या स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी मिळते टी वॉरियर्स संघाला. आणि मारलेला चेंडू पंच 2 चेंडू 1 धाव. आणि अवांतर चेंडूचा पंचाचा इशारा. वाईट करार दिलेला आहे चेंडूला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 2 चेंडू 2 धावा. आणि काहीतरी वेगळं समीकरण या पाहायला मिळतंय की जी टीम बॅटिंग करते त्या टीमच्या विरोधात टीमचा ओनर खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिरोज आपल्याच मालकीच्या संघाच्या विरोधात खेळताना आपल्याला मैदानात दिसतोय. फिरोज व्हाईट प्लस. आता तर व्हाईट प्लस आहे. आणि धावसंख्या दिली ती 3 4. आता निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू ऋतिकचा. सामना करेल तो दत्ता. अवांतर चेंडूचा इशारा पंचांकडनं येतोय. वाईट करार दिलाय आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 5. धावसंख्या झाली ती 5. चेंडू झालेले आहेत ते 3. आणि मारलेला चेंडू झेल बाद होता होता राहिला तो दत्ता. जीवनदान मिळतंय या ठिकाणी दत्ताला. चांगली गोलंदाजी म्हणता येईल पण तितकीच अवांतर चेंडूचं प्रमाण वाढतंय आणि हे कुठेतरी विरोधी टीमला ते सहकार्य करतं. पुढचा चेंडू ऋतिकचा सामना करतो दत्ता. मारण्याचा प्रयत्न आहे. पंच सागरकडे दाद. पंचांनी दिलाय तो वाईट करार आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 6. आणि चांगला चेंडू म्हणता येईल. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असताना धावा मात्र झाले 6. पहिल्या षटकात 6 धावा दिलेल्या आहेत. मारण्याचा प्रयत्न डिक्लेअरच्या स्वरूपात जाणारा चेंडू पण निर्धाव म्हणता येईल. एकही धाव नाही या चेंडूवरती. षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 6. 18 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असणार आहे ती अद्विक शेट या संघाला. टी वॉरियर्स या संघाला. सो माफ करा डब्ल्यू. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो डब्ल्यू. दहा धावांची आवश्यकता 18 चेंडू मध्ये. सामना करतो तो सागर डब्ल्यूचा. मारण्याचा प्रयत्न ऋतिकच्या हातात चेंडू. निर्धाव चेंडू म्हणता येईल. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. फक्त 10 धावांची आवश्यकता असणार आहे टी वॉरियर्स या संघाला. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. गोलंदाजाच्या हातात चेंडू. निर्धाव म्हणता येईल. चांगली गोलंदाजी आपल्याकडं आपल्याला या ठिकाणी डब्ल्यू कडनं पाहायला मिळते. डब्ल्यूचा पुढचा चेंडू. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न सागरचा आणि पंचांकडनं. पंच निर्णय कळवायचा आहे. 4 धावा. 10 धावा झाले. 6 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू 10 धावा.
पुन्हा एकदा तोच प्रयत्न आशुतोषच्या हातात चेंडू जाऊन स्थिरावतोय आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 4 धावा. दोन धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू डब्ल्यूचा. शेवटचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी. 14 धावा धाव फलकावर लागलेल्या. 12 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता असणाऱ्या टीए वॉरियर्सच्या संघाला. षटक संपलेलं आहे. आशुतोष आलाय तिसरं षटक घेऊन आपल्या संघामार्फत आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. पंचांकडे 1 धाव घोषित. एक धावाची गरज. हा मारण्याचा प्रयत्न होता पण पुरेपूर बीट झाला या ठिकाणी दत्ता. चांगलं चेंडू म्हणता येईल आशुतोषच्या मार्फत या ठिकाणी. आणि पुढचा चेंडू आणि या ठिकाणी